नमस्कार, मैं हूं शारदा जायसवाल। आप देख रहे हैं इन 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं खबर महाराष्ट्र पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे महाराष्ट्र के हिंगोली जिले की, जहां आदिवासी समुदाय की ओर से जिला अधिकारी कार्यालय पर एक विशाल मार्च निकाला गया। अपनी विभिन्न मांगों को लेकर जिला कलेक्टर कार्यालय पर आदिवासी समुदाय ने विरोध प्रदर्शन किया। फर्जी आदिवासी जाति प्रमाण पत्र, नौकरी भर्ती और महिलाओं के उत्पीड़न जैसे मामलों में कार्रवाई करने और समाज में घुसपैठ को रोकने के लिए प्रशासन से मांग की। आदिवासी समुदाय ने अपने इस आंदोलन को उलगुलान मार्च नाम दिया था, जिसमें बड़ी संख्या में महिला और पुरुष शामिल हुए। हा उलगुलान म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जे आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे, अन्याय आदिवासीवर होत आहे, तरी सरकार हे उघड डोळ्याने पाहत आहे। एक त्याचं ताजं उदाहरण म्हणजे या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारने 7,000 कोटी रुपये हे वर्ग केले आणि जे आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या। म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे, हे खरं म्हणलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे। आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे। आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रितपणे आला, त्याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या अद्यापर्यंत सरकारनं भरल्या नाहीत। त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार आजपर्यंत होत होते, आपण पाहिलं असेल मणिपूर असेल, बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समाजावर नेहमी अत्याचार होत आले, परंतु कुठेही याची दक्षता घेतली नाही। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आदिवासी समाज इथं त्या उलगुलान मोर्चात सामील झालेला आहे। आज संबंध महाराष्ट्रभर आदिवासी आक्रोश मोर्चाचा आयोजन ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे। या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे आहेत आणि त्या 13 जिल्ह्यामध्ये जे पेसा अंतर्गत 13 जिल्हे येतात, त्या 13 जिल्ह्यामध्ये सुद्धा 17 संवर्गातील पदभरती करण्यात यावी। त्याचबरोबर जे बोगस घुसखोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ते कमी करण्यात यावी। जे भरूड साहेबांवर गुन्हे दाखल केले बोगसांनी ते तात्काळ मागे घेण्यात यावे। आणि या भाजपा सरकारच्या राजवटीमध्ये आदिवासीच म्हणता येणार नाही की महिलांवर वाढतं अत्याचाराचं प्रमाण आणि वाढतं बोगस घुसखोरीचं प्रमाण ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्या उद्देशाने आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर औरंगाबादला जी जात पडताळणी ऑफिस कार्यालय आहे ते तिथून हलवून कळमनुरी किंवा किनवट येथे करण्यात यावी, जेणेकरून बोगस घुसखोरीचं प्रमाण, बोगस सर्टिफिकेट जे देण्याचं प्रमाण वाढलं ते या ठिकाणी कमी होईल। या अनेक मागण्या घेऊन आम्ही आजच्या या मोर्चाचं संतोषजी टारफे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्यात आणि हेच या मोर्चाचं यश म्हणायला हरकत नाही।